जीव कासावीस होतो त्याच्या आवाजानं, त्या रडण्याच्या आरोळीनं, त्या रडण्यातल्या शब्दानं, आणि मग ती माऊली सुद्धा, ती आई सुद्धा रडायला लागते. एवढं शब्दाचं महत्व जास्त आहे. म्हणून म्हणतात की शब्दापेक्षा स्पर्श बोलका असतो, परंतु त्याला माणसाच्या हृदयाला हात घालता येत नाही. ते काम शब्दानेच करावं लागतं. जसं तुम्ही मृत्युंजय कादंबरी मोठं झाल्यावर वाचा, त्याच्यामध्ये मृत्युंजयकार शिवाजी सावंत म्हणतात की राजवाड्याच्या शिखरावर म्हणजे टोकावर, वर पत्र्यावर वरती बसलेल्या कावळ्याकडे सुद्धा लोक कुतूहलाने बघतात, पण तुमच्या हातातल्या सोन्याच्या अंगठीकडे बघत नाही. का? तर तो राजवाडा आहे. तो काय आहे? राजवाडा आहे. आणि तुम्ही सामान्य आहात. म्हणजे त्या कावळ्याकडे सुद्धा लोक कुतूहलाने बघतात. मग हे वाक्य जेव्हा ते मृत्युंजयकार त्या कथेत टाकतात, तेव्हा त्यांनी कुठेतरी वाचन केलेलं असतं. त्याच्यात त्यांनी अलंकार गुंफलेले असतात. आपल्या भाषणात अलंकारिक भाषा पाहिजे ना, तसे त्याच्यात त्यांनी अलंकार गुंफलेले असतात. एखाद्याचा निरोप द्यायचा असतो किंवा एखाद्याला शुभेच्छा द्यायच्या असतात, तेव्हा वाक्य वापरलं जातं की हा तुमच्या आयुष्यातला म्हणजे शांततेच्या काळात जास्तीत जास्त रक्त सांडलं, जास्तीत जास्त शांततेच्या काळामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न केला तुम्ही, तर युद्धाच्या काळात कमीत कमी रक्त सांडावं लागतं. हा तुमच्या आयुष्यातला आता शांततेचा काळ आहे. युद्ध अजून पुढे आहे. तुम्ही 12वी व्हायचंय, BA व्हायचंय, मग स्पर्धा परीक्षा द्यायच्या किंवा नोकरीला अप्लाय करायचं, कोण लग्न करेल, कोण शेती करेल, कोण धंदा करेल. पण आताचा काळ तुमचा कसला आहे? शांततेचा आहे. शांततेच्या काळात जास्तीत जास्त घाम गाळा, तर युद्धाच्या काळात कमीत कमी रक्त सांडतं. म्हणजे जेव्हा तुमची परीक्षा असेल तेव्हा तुम्हाला कमीत कमी कष्ट केलं, आता तुम्ही जास्तीत जास्त कष्ट केलं, तर त्यावेळी तुम्हाला कमी त्रास होणार आहे. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. रक्त सांडायचं म्हणजे काय? तुम्हाला त्रास कमी होईल त्यावेळी. आता जर तुम्ही ह्या वयामध्ये अभ्यास केला, या वयामध्ये वाचन केलं, या वयामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही वाचल्या, मग न्यूजपेपर असेल, प्रिंट मीडिया असेल, टीव्हीवरच्या बातम्या वाचल्या, ऐकल्या, किंवा तुम्ही पुस्तकं वाचली, ग्रंथालयातली वाचली पुस्तकं, तुम्ही प्रेझेंट दिले असेल. मला नाही वाटत तुम्हाला बर्थडेला कोण पुस्तक प्रेझेंट देत असेल एका दुसरा सोडला, आहे की नाही? अस्मिता, चांगली सवय लावा. तो 200-300 रुपयाचा केक आणण्याऐवजी 200-300 रुपयाचं पुस्तक खरेदी करा, ते वाचा, मित्राला वाचायला द्या, मैत्रिणीला वाचायला द्या, आणि तुमचं ज्ञान वाढवा. कारण वाचाल तरच वाचाल. माहिती आहे आपल्याला, पण तरी वाचत नाही. तर माणसाच्या जीवनामध्ये असं वाचनाचं महत्व खूप आहे. आणि मग तर जर ते ज्याने ते महत्व ओळखलं, त्याचाच या जीवनामध्ये त्याचं जीवन सार्थक झालं असं समजलं जातं. झालंय का? तुमचा तयार झाला असलं तर सांगा.